मध्ये अगदी त्याला गगन ठेंगणं झालंय आणि पाच एंटरप्राइजने ही बाजी मारली तर शुभम शेलाची आज पूर्णपणे मिरवणूक निघेल असं वाटतंय मला. आणि तो म्हणेल तिथे आज त्यांना गुरुनाश्री फिरांगणे घेऊन जातील. परंतु परी इलेव्हनची आता मोठी अगदी सतो परीक्षा योगी. हो नक्कीच. आणि पाहू शकाल की आता सुपर ओव्हर मध्ये परी इलेव्हन संघासाठी बबलू पाटील सध्या मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आणि भारत एंटरप्राइज संघाचा आपण विचार केला कारवे सर तर सुरेश पारधी सारखा त्याच्याकडे हुकमाचा एक्का आहे. म्हणजे सुपर ओव्हरची जी मॅच आहे ती सुद्धा एक रंगात येऊ शकेल त्यात काही शंका नाहीये. हो नक्कीच योगी. जसं 6 चेंडूंमध्ये 30 धावा ठोकल्या ना शुभम शेलारने, मी म्हणतो की ह्या षटकामध्ये बबलूवरती आक्रमण करून 15 धावा जरी केल्या ना तरी पण सामन्यामधली मजा अगदी न्याहारी असेल निश्चितपणे. परंतु या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर या पर्वामध्ये शुभम शेलार काय जबरदस्त कामगिरी करतोय. खरोखर एक क्षण असं वाटलं होतं की भारत एंटरप्राइजेस संघाचा जो अस्तित्व आहे तो मात्र या स्पर्धेतून संपन्न होईल. परंतु शुभमनं सांगितलं गुरु शेठ साठी की डरो मत यारो यार मै हो ना. आणि काय जबरदस्त त्याने फटकेबाजी केली. चला आपण सामन्याला सुरू करूया, सुरुवात करूया प्लीज. बबलू पाटील सुपर ओव्हर मध्ये ओव्हर द विकेटने मारा करेल स्ट्रायकिंग एंडला शुभम शेलार. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेगचा शत्रक्षक थोडासा त्या ठिकाणी मिसफिल्ड करतोय. आणि त्याच अनुषंगाने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. जेवढी स्ट्राईक शुभमकडे येईल तेवढी डोकेदुखी ठरेल ती म्हणजे गोलंदाज बबलू पाटीलसाठी. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. मिस फिल्डिंगचं कारण ठरलं. थोडेसे नाराज झाले बबलू पाटील कारण अशा प्रकारचं प्रदर्शन अपेक्षित नव्हतं. सेकंड डिलिव्हरी उचललाय, चेंडू उंच जातोय, आकाशाला गवस निघालत असताना खाली हेलकाळे घेतो आणि झेल टिपलाय रोहन भोईरने. शिवम शेलार बाद. मोठा झटका लागतोय. 2 धाव संख्येवरती 1 गडी बाद. आणि या ठिकाणी सुपर ओव्हर मध्ये 2 गडी जर बाद झाले तर ऑल आउट म्हणून घोषित केलं जाईल. हा बबलूचा चेंडू चॅनल मध्ये होता, उजवा गुडघा टेकला खाली. शुभम शेलारने स्लॉग हिटचा प्रयत्न केला परंतु चेंडू जास्त उंच गेला आणि तो झेल अचूक टिपला रोहन बोरने. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये सुंदर झेल. कॅच ऑफ दिस सुपर ओव्हर मॅच. ज्या रोहनच्या गोलंदाजीवरती शुभम शेलारनं 30 धावा ठोकल्या त्याच गोलंदाजाने शुभमचा झेल पकडला. आणि त्याचमुळे त्यांनी तो राग व्यक्त केला. कारवे सर सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं असेल पूर्णपणे चेंडूवरती राग व्यक्त केला. आणि 2 धावसंख्येवरती शुभम सुपर ओव्हर मध्ये मात्र बाद झाला. न्यू बॅटर गुरु हो या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत बबलू पाटीलची आपण पाहतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताला एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे दुसऱ्या सेमीफायनल साठी. देवांग लायन्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. पुढील चेंडू पावलांचा वापर केला. फटका हवेत आहे. लॉंग ऑनचा शत्रक्षक प्रतीक ठाकरे चेंडूच्या खाली. आणि अशा रीतीने भारत एंटरप्राइजेस ऑल आउट होताना फक्त 2 धावा जोडल्या. आणि या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये विजयासाठी परी इलेव्हन संघाला फक्त 3 धावा जोडायच्या आहेत.
मोड आया. काय प्रेक्षक कसं वाटतंय? हाच क्रिकेटचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलतोय. अरे इंद्रधनुष्याचे रंग कमी पडावे इतके रंग बदलणारा खेळ आहे हा क्रिकेटचा खेळ. ज्या संघाने आधी पूर्णपणे दबाव टाकला, 30 धावा ठोकल्या होत्या एका षटकामध्ये, तो संघ फक्त एका षटकामध्ये आता 2च धावा करतोय. यालाच म्हणतात नशिबाची साथ. जी पारड्यात गेली ती म्हणजे आमच्या मनोज भोई साहेबांच्या. आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघा, रवी तेजा स्टाईलचं, आमचे फेवरेट हिरो. आणि ते आता डान्सिंग मूड मध्ये आहेत. फिल्डिंग सजून घ्या प्लीज. पाथ एंटरप्राइजेस 3 धावांची गरज जिंकण्यासाठी, परी 11 ला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. हो नक्कीच. आणि एक अजून एक कारण सांगू शकतोय की आपण जसे रघुनाथजी पाटील यांची एंट्री झाली तसा परी 11 संघाचा खेळ सुद्धा बहरला असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. कारण इव्हन जोडीपैकी ही त्रिमूर्ती आपण म्हणू शकतोय. हा एनर्जेटिक पर्सन आहेत रघुनाथजी पाटील. आपल्याला माहितीच नेहमी ते उत्साहित करत असतात, प्रेरणा देत असतात. आणि ते जसे आले तसे 4 झाले परिवल्यांचे सर्व खेळाडू आणि स्वतः संघ मालक सुद्धा मनोजी भोईर. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्या पार्थ एंटरप्राइजेस प्लीज, कारण यानंतर 2 सामने खेळायचे आहेत अजून प्लीज. क्या बात आहे. आता मात्र प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण सीमेरेषेच्या पलीकडे आय थिंक जी रॅलिंग आहे, रॅलिंगच्या पलीकडे तुम्ही जर झेल पकडला तर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. सुपर ओव्हरचा मुकाबला प्रेक्षक टाळ्या असू द्या. कशी वाटते जीपीएल? आपल्यामध्ये अनेक प्रेक्षक आहेत. कैलासवासी सीताराम दगडू पाटील स्टँड पाहतोय आपण. जनार्दन सीताराम पाटील कैलासवासी यांचा स्टँड पाहतोय. या स्टँड मध्ये अनेक प्रेक्षक आहेत जे मजा घेत आहेत, या सामन्याची मजा घेत आहेत. सुपर ओव्हरचा मुकाबला आहे आणि पहिला चेंडू पडतो. योगी कंटिन्यू. सुरेश पारधी इथे मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. आणि बबलूला सुद्धा ठाऊक आहे की या ठिकाणी आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. आपण सिंगल डबल जरी धाबा जर जोडल्या तरी सुद्धा आपण या ठिकाणी या धावांचा पाठलाग करू शकतो. आणि त्याच अनुषंगाने 1 धाव पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली. आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर मध्ये मुकाबला केलाय. कसं वाटतंय? कसं फिलिंग वाटतंय? आपण आपलं नाव सांगा. संजय कासार. खूप छान वाटतंय आणि नियोजन खूप छान आहे. असं दरवर्षी करीत राहा. आणि आपल्या संघाचं परफॉर्मन्स कसं वाटलं? तुम्ही सुद्धा अगदी ड्रेसमध्ये आहेत. 1 नंबर. आपलं म्हणणं काय? माऊली ग्रुप आपलं म्हणणं काय? वॉरियर्स. ओ या ठिकाणी जबरदस्त डिलिव्हरी. परंतु एक प्रश्न पडला सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये बबलू पाटीलनं महेंद्र पारधी यांना प्रमोशन दिलंय. हा कुठपर्यंत योग्य निर्णय आहे कारवे सर? कसं वाटतं? योग्य निर्णय आहे का प्रमोट केलं महेंद्र पारधीला ह्या आता जोडीमध्ये? हो, योग्य निर्णय. कसं काय? तुम्ही असा अंदाज का करू शकता? आणि सुपर ओव्हर तुम्हाला अपेक्षित होती का? सुपर ओव्हर अपेक्षित नव्हती, पण महेंद्रला उतरलो योग्य निर्णय. कारण आमच्याच टीमचा प्लेअर आहे, खेळू शकतो. 1 रन काढेल, तो आराम मध्ये काढेल. क्या बात आहे योगी. कंटिन्यू. नक्कीचपणे त्याच्यावरती विश्वास आहे. जे आपले पाठीराखे आहेत त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स आहे की महेंद्र पारधी या ठिकाणी एक चांगली इनिंग खेळू शकेल. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. फटका हवेत खेळलाय परंतु डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. त्या अनुषंगाने एकदा कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतो आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये हा सामना जिंकलाय परी 11 सांगणार. सो कॉंग्रॅच्युलेशन मनोहरजी भोईर. अभिनंदन टीम परी 11 अँड हार्ड लक गुरुनाथ फिरांगणे. हार्ड लक पार्थ एंटरप्राइजेस. दुर्गेश भोईर, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सामना गमावला आणि आता हा सुपर ओव्हरचा मुकाबला, काय फील करता तुम्ही? स्वतःला दुःख की आनंद वाटतंय? सर आनंद वाटतो, कारण माझ्या टीमची पूर्ण सर्व खूप छान केले. तसं प्रेक्षकामध्ये अजून आमचे परेश भोईर सुद्धा आहेत. परेशजी, कसं फील वाटतंय? आपला संघ जरी राहिला नाही तरी सुद्धा तुम्हाला आनंद वाटतं की दुःख झालंय? आनंद कारण आम्ही आयोजक आम्हीच आहेत आणि सर्वांचा आणि लास्ट 2 सामने ते आनंदच झाले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे. आणि तुम्ही जे प्रेक्षक पाहता यांना तुम्ही काय म्हणू इच्छिता की त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लाभलंय? प्रेक्षकांचा हा सहकार्य हा मॅच